इस्रायल आणि इराणमध्ये आता संघर्ष पेटलेला असून इस्रायलने इराण समर्थित हमास, हौती आणि हिजबुल्ला या अतिरेकी संघटनांवरती कारवाई सुरू केलेली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं मंगळवारी इस्रायलवरती शेकडो क्षेपणास्त्र डागली आणि याच्यानंतर इस्रायलनं सुद्धा इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिलेली आहे. इराणनं आमच्यावरती क्षेपणास्त्र डागून गंभीर चूक केली आहे, त्याच्यामुळे आता होणाऱ्या परिणामांना सामोरं त्यांना जावं लागेल असा इशारा इस्रायलनं दिलेला आहे. यात इस्रायलला पाठिंबा देण्याचंही अमेरिकेने म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, येणाऱ्या काळामध्ये इराणला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. याच्यामुळं इराणच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं जाऊ शकतं. देशातील जनता आधीच प्रचंड महागाईने त्रस्त आहे तिथली, आणि या संघर्षाचा जसा इराण आणि इस्रायल यांच्यावरती परिणाम होणार आहे तसाच तो भारतावरती सुद्धा निश्चितपणे होणार आहे. भारताला ऊर्जा सुरक्षेसाठी दोन्ही देशांमधले हे युद्ध, दोन्ही देशांमधला हा संघर्ष त्रासदायक ठरेल, कारण भारत आपल्या क्रूड ऑइल आणि गॅस याचा मोठा भाग याच प्रदेशातून आयात करतो. भारतावरती या दोघांतील संघर्षाचा काय परिणाम होईल हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता जेव्हापासून या दोघातला संघर्ष पेटलेला आहे, म्हणजे मंगळवारी इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागली, तर त्याच्यानंतर क्रूड ऑइलच्या प्राइसेस या 3% वाढलेला आपल्याला दिसून येत आहेत. आता इस्रायलने काय म्हटलंय की आम्ही इराणचा बदला घेणार. अगोदर इराण म्हणत होता आम्ही इस्रायलचा बदला घेणार, आता इस्रायल म्हणते आम्ही इराणचा बदला घेणार. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या क्रूड ऑइलच्या प्राइसेस अजून वाढू शकतात. म्हणजे बघा, सध्या ते $75-76 प्रति बॅरल पर्यंत आलेला आहे. असं सांगितलं जाते की या दोघातल्या युद्धाने जर का गंभीर स्वरूप धारण केलं, युद्ध जर का यांच्यातलं जास्त दिवस चाललं, तर या प्राइसेस $100च्या पलीकडे जाऊ शकतात. भारत क्रूड ऑइल आणि गॅस याच्यासाठी आयातीवरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. म्हणजे हे जवळपास आपण आयातच करत असतो. मग हे आयात कुणाकडून करतोय, तर रशिया हा एक मोठा पुरवठादार आहे, आणि त्या पाठोपाठ हे मध्य आशियातले देश की ज्या ठिकाणी क्रूड ऑइलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं तिथून आयात केली जाते. जर का या किमती वाढल्या तर निश्चितपणे आपल्या इथं महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि इन्फ्लेशन वाढेल, आणि याचा आपल्या एकूण इकॉनॉमिक ग्रोथवरती इम्पॅक्ट होईल असं सांगितलं जाते. आता जेव्हा रशियावरती संपूर्ण जगाने निर्बंध लादले त्यावेळेस रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल भारताला मिळत राहिलं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये जर का आपण बघितलं तर रशियाकडून क्रूड ऑइल इम्पोर्ट करणं याचं प्रमाण कमी होत गेल्याचं दिसतंय, तर मिडल ईस्ट मधून क्रूड ऑइल घेण्याचं प्रमाण हे वाढत गेल्याचं आपल्याला दिसतंय. रशियाकडून जे स्वस्तामध्ये क्रूड ऑइल मिळालं तर ते 44% गेलेलं होतं आपल्या एकूण आयातीच्या, पण आता ते प्रमाण 36% आलेलं आहे. तर मिडल ईस्ट मधून जे क्रूड ऑइल मागवलं जात होतं ते प्रमाण 40%वरून 44% पलीकडे गेल्याचं सांगितलं जाते. आता इराक, सौदी अरेबिया, UAE आणि कुवेत या प्रमुख देशांकडून भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. आता तुम्ही हे म्हणाल की इथं इराणचं नाव नाहीये, इस्रायलचं नाव नाहीये, तरी सुद्धा मग एवढा मोठा इम्पॅक्ट कसं काय होईल? तर एक गोष्ट लक्षात घ्या की इम्पॉर्टंट जे ऑइल शिपिंग रूट्स आहेत, म्हणजे या ठिकाणी उत्पादन होतं, म्हणजे इराक, सौदी अरेबिया, UAE, कुवेत आणि कतार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं, आणि तिथून ते समुद्रामार्गे भारतामध्ये आणि इतर देशांपर्यंत पोहोचतं. तर हा जो इम्पॉर्टंट ऑइल शिपिंग रूट आहे तो लाल समुद्रातून आणि स्ट्रेट ऑफ होमरूजची जी खाडी आहे त्या ठिकाणाहून येतो. जर काही फुल स्केल वॉर झालं तर या ठिकाणाहून होणारा सप्लाय, हा जो रूट आहे हा पूर्णपणे डिस्टर्ब होऊ शकतो असं सांगितलं जाते. रशियामधून येणारं सुद्धा क्रूड ऑइल जे आहे ते या लाल समुद्राच्या मार्गानेच येतं, आणि त्याच्यामुळे या ठिकाणून येणारे जे सगळे शिपमेंट्स आहेत त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आता जर का या ठिकाणाहून येणारे जे शिपमेंट्स आहेत त्याच्यावरती इम्पॅक्ट व्हायला लागला, इथून जर का शिपमेंट्स येऊ शकत नसतील, तर पर्याय काय राहतो, तर आफ्रिकेला वळसा घालून केप ऑफ गुड होप जे आहे तिथं वळसा घालून त्याच्यानंतर भारताकडे या शिपमेंट्सला यावं लागेल, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याची कॉस्ट वाढू शकते असं सांगितलं जाते. स्ट्रेट ऑफ होमरूज हे भारतासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की इथूनच कतारमधून लिक्विफाईड नॅचरल गॅस येतो आणि इराक आणि सौदी अरेबियामधून क्रूड ऑइल भारताकडे येतं. हा सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे होमरूज जो आहे हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा असा चोक पॉइंट आहे, म्हणजे हा चॅनल आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिपमेंटची कॉस्ट वाचत असते. जर का हा चोक पॉइंट जो आहे
हा डिस्टर्ब झाला तर सगळ्या जगातील क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या आहेत किंवा एकूण एनर्जीसाठीच्या ज्या प्राइसेस आहेत त्या वाढू शकतात असं सांगितलेलं आहे. ओमान आणि इराण यांच्या दरम्यान हे होर्मुझ जे आहे ते सिच्युएटेड आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्याचा फार महत्त्वाचा असा रोल राहिलेला आहे जगभरातील एकूण क्रूड ऑइलच्या शिपमेंटसाठी. इथूनच मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हॉल्यूममध्ये जे काही शिपमेंट जातात मोठ्या व्हॉल्यूममध्ये ते याच ठिकाणाहून जातात असं सुद्धा सांगितलं जातं. स्ट्रेट ऑफ होर्मुझ किती महत्त्वाचं आहे तर चीन, इंडिया, जपान आणि साऊथ कोरिया यांची एकूण जी काही एनर्जीची गरज आहे त्याच्यातलं 67% गरज जी आहे ती याच ठिकाणाहून भागवली जाते. म्हणजे याच ठिकाणाहून त्या सर्व शिपमेंट्स येतात. त्याच्यामुळे होर्मुझ विषयी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसते. भारत मगाशी मी म्हटलं तसं क्रूड ऑइल आणि गॅस याच्यासाठी इम्पोर्टवरती अवलंबून आहे. इथेच जर का गडबड झाली तर आपल्या इथं त्याचा सप्लाय पूर्णपणे डिस्टर्ब होईल आणि नंतर महागाईचा भडका उडू शकतो. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे सध्या युद्ध सुरू आहे हे किती दिवस चालू राहतं हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर का हे काही दिवसांमध्ये आटपलं, त्यांच्यामध्ये जर का डायलॉग झाला, थांबल्या गोष्टी, काहीतरी मध्यम मार्ग निघाला तर ठीक आहे. पण जर का मध्यम मार्ग निघालाच नाही, इस्रायल सुद्धा अडून बसलं, इराण सुद्धा जर का अडून बसलं तर मात्र याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं, 1-2 दिवसांपुरतं ते डिस्टर्ब झालं तर ठीक आहे. पण महिने, 2 महिने जर का ते डिस्टर्ब राहिलं तर भारताला मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी पैसा मोजावा लागू शकतो. कारण क्रूड ऑइल इम्पोर्ट करायचे म्हणल्यानंतर त्याच्यासाठी पैसे हे रुपयामध्ये देऊन भागणार नाही तर डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील. जास्तीत जास्त डॉलर जो आहे तो खर्च करावा लागेल. त्याच्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल. महागाई जर का वाढली तर आपोआपच व्याजाचे दर सुद्धा वाढतील आणि व्याजदर जर का वाढले तर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या स्लो होऊन जातील असं सांगितलं जाते. डायरेक्ट इम्पॅक्ट जर का बोलायचं म्हटलं तर पेट्रोल आणि डिझेल याच्यावरती पडू शकतो. काल परवा आपण एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये असं आपण म्हटलं होतं की पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या स्थिर आहेत. अशी सुद्धा चर्चा चालू होती की येणाऱ्या काही दिवसामध्ये याच्या किमती पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या 2-3 रुपयांनी कमी होऊ शकतात. पण आता या युद्धामुळे या किमती उलट वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती सुद्धा वाढू शकतात. हे युद्ध किती काळ चालेल याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. येणाऱ्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदर कमी करेल अशी एक अपेक्षा होती. ती अपेक्षा सुद्धा आता थोडीशी क्वेश्चन मार्क त्या अपेक्षेवरती निर्माण झालेला आपल्याला दिसून येतोय. सबसिडीज ज्या आहेत त्या सुद्धा कमी होऊ शकतात असं एक सांगितलं जाते. भारतीय रुपया जो आहे हा सुद्धा डॉलरच्या तुलनेमध्ये अजून खाली घसरू शकतो. हा एक महत्त्वाचा इम्पॅक्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जर का शिपमेंटसाठीची कॉस्ट वाढत असेल, क्रूड ऑइल घेऊन येणारं किंवा गॅस घेऊन येणारं शिपमेंटची कॉस्ट वाढत असेल तर अल्टिमेटली त्याची वसुली ही शेवटचा जो ग्राहक आहे त्याच्याकडूनच केली जाते. म्हणून हे सर्व पैसे जे आहेत परत एकदा आपल्याकडूनच वसूल केले जातील. आता हे सगळं झालं क्रूड ऑइल, गॅस या सगळ्या संदर्भात. इतर जर का आपण मेजर इम्पॅक्ट बघितला तर इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे जो G20 मीटिंगमध्ये दिल्लीमध्ये अनाऊन्स झाला होता त्याच्यावरती सुद्धा मेजर इम्पॅक्ट होऊ शकतो असं सांगितलं जातंय. आता या युद्धाचा शेअर मार्केटवरती काय परिणाम झाला? काल सुट्टी होती गांधी जयंतीमुळं. तर आजच्या दिवशी सेन्सेक्स जो आहे तो सकाळी सकाळी जवळपास 1250 पॉईंटने पडलेला आपल्याला दिसून आला. यासोबतच निफ्टी जे आहे ते सुद्धा जवळपास 350 पॉईंटनी पडल्याचं दिसून आलेलं. म्हणजे काय तर शेअर मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट झालेला दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये जो आपला फॉरेक्स रिझर्व्ह आहे ज्याच्या बातम्या मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या तर हा फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे याच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. सोन्याच्या किमती सुद्धा वाढू शकतात. म्हणजे ज्या वेळेस युद्ध सुरू होतं त्या वेळेस जे मोठमोठे गुंतवणूकदार आहेत ते मार्केटमधून त्यांचा पैसा काढण्याला प्राधान्य देतात आणि त्यांचा पैसा जो आहे जी सेफेस्ट अशी इन्व्हेस्टमेंट आहे सोन्यामधली जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये करण्याला ते प्राधान्य देतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोन्याच्या किमती या सुद्धा वाढू शकतात. इमिजिएट त्याचा इम्पॅक्ट दिसणार नाही पण युद्ध जितकं लांबेल तितक्या सोन्याच्या किमती वाढू शकतात. आणि भारतामध्ये सोनं हे सगळ्यांना प्रिय आहे. दसरा आहे काही दिवसामध्ये, याला लागूनच लगेच दिवाळी आहे. त्याच्यामुळे इथे याचा इम्पॅक्ट दिसू शकतो असं सांगितलं जातंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.